हॅलो नमस्कार, मी उर्मिला. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या. आठवडा झाला शेतातली 2 भोपळे तोडून आणलेली, त्याच्याच आज आपण घाऱ्या बनवायच्या आहेत. तर भोपळा फोडून त्याच्यातल्या बिया आणि आतला संपूर्ण भाग काढून घेतला आणि त्याचे तुकडे करून कुकरला शिजवून घेतले. आम्ही कुकरला शिजवत नाही, पातेल्यामध्ये चाळण ठेवून त्याला वाफवून नुसतं घेतो, कारण कुकरला लावल्यामुळं जास्त हे असं पाणी होतं. आणि त्यानंतर आम्ही कुकर थंड झाल्यानंतर भोपळ्याची सालं काढून घेतली आणि शिजलेल्या भोपळ्यातच पाणी जरा जास्त वाटत होतं म्हणून गॅसवर चांगलं आटवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये गूळ ॲड केला. या ठिकाणी मी 2 भोपळ्यांसाठी पाऊण किलो गूळ घातलेला आहे. आणि गूळ चांगला आटवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, कारण गोडाच्या पदार्थाला कोणत्याही थोडंसं मीठ घातल्याने चव छान लागते. त्यानंतर त्यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पूड घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि फॅनखाली थोडंसं थंड करून घ्यायचं. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ लागेल तसं घालायचं आहे आणि घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि पीठ जरा जास्त झाल्यामुळं 2 भोपळे होते आणि त्यामुळे जास्त पीठ झालं. पीठ जास्त झाल्यामुळे खाली बसूनच ते मळायला घेतलं आणि असा घट्टसर गोळा बनवून झाल्यानंतर मग ते खाली बसून मांडी घालूनच संपूर्ण घाऱ्या लाटून घेतल्या. आणि आपल्या डब्याच्या झाकणाने लहान मोठ्या आकारात घाऱ्या करून घ्यायच्या. आमच्या घरात सगळ्यांनाच भोपळ्याच्या रताळ्याच्या घाऱ्या खूप आवडतात आणि मुलांना पण नाश्त्याला किंवा शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना द्यायला बरं पडतं. आणि ह्या घाऱ्या 4-5 दिवस आरामशीर टिकतात. थंडीच्या दिवसात गुळाचे पदार्थ खाल्लेलं चांगलं असतं. आणि ह्या गव्हाच्या घाऱ्या असल्यामुळं गव्हाचं पीठ घातल्यामुळं त्या मऊसूत होतात आणि 4-5 दिवस टिकतात. तर मुलं शाळेतून यायचं टायमिंग झालं होतं, त्यामुळे एका साईडला पटपट घाऱ्या तळून घ्यायचं चालू होतं आणि एका साईडला चहा ठेवला होता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. खायलाही छान लागतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.